नारायण राणे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आता दाखल झाले आहेत। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतो। नारायण राणे हे आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती आता मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब झालेला आहे। 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे। मेघदूत या बंगल्यावरती आता त्या ठिकाणी भेट होणार आहे। नारायण राणे हे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे। एकीकडे मंत्रिपदासाठी आता दावेदारी सध्या करण्यात येत आहे। पक्षामध्ये लॉबिंग सुरू आहे, दावे प्रतिदावे सुरू आहेत, रस्सीखेच मंत्रिपदासाठी पाहायला मिळत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता नारायण राणे यांच्या या भेटीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नारायण राणे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। खरं तर याआधीच नितेश राणे यांच्या देखील मंत्रिपदी वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा रंगत होती। म्हणून त्यामुळे आता या भेटीमध्ये काय घडामोडी घडतात, नितेश राणे यांच्या मंत्रिपदासंदर्भात काही चर्चा होते का, किंवा अन्य काही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या मंत्रिपदासंदर्भात देखील चर्चा सुरू आहे। नेत्यांच्या माध्यमातून सध्या आपल्याच मंत्रिपदावरती दावा करणारे रस्सीखेच पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या भेटीला एक वेगळं महत्त्व आलंय। 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। त्यामुळे या शपथविधी सोहळ्याच्या पूर्वीच आता देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांची भेट होणार आहे। नारायण राणे हे आता फडणवीसांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे या भेटीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, नारायण राणे हे आता फडणवीसांच्या भेटीला दाखल झाले। एकीकडे शपथविधीचा मुहूर्त ठरलेला आहे, ठिकाण देखील ठरलंय, मात्र अद्यापही काही नेत्यांनी मंत्रिपदासाठी त्यांच्या माध्यमातून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत। मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते। त्याच दरम्यान आता नारायण राणे आणि फडणवीसांच्या भेटीला एक वेगळं महत्त्व आलंय। काय या भेटी संदर्भात सविस्तर माहिती? निश्चितच करण, ज्या प्रकारे मंत्रिमंडळाचा आता शपथविधी लवकरच होणार आहे, त्यामुळे कोकणातील मंत्रिपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात टाकायची या संदर्भातील चर्चा या बैठकीत होऊ शकते। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राणेंकडून फडणवीस यांचे आभार मानण्यात येणार आहेत, कारण आजच केंद्रीय मंत्रिमंडळाने सिंधुदुर्गातील प्रकल्पासाठी मोठ्या निधीची तरतूद केलेली आहे। आणि म्हणूनच एकूणच या संदर्भात जो पाठपुरावा होता तो फडणवीस यांनी केलेला होता केंद्रीय स्तरावर, आणि म्हणूनच फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी राणे आहेत ते आता सागर निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यामुळे एकीकडे आभार प्रदर्शन आणि दुसरीकडे मंत्रिमंडळासंदर्भातील चर्चा या भेटीमध्ये होऊ शकते असे तर्क लावले जात आहेत। त्यामुळे एकूणच आता राणे आणि फडणवीस यांच्या भेटीमध्ये नेमकं काय काय होतंय हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल। करण, नक्कीच चेतन, या भेटीमध्ये आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।